शरणु शरणार्थी लिंगायत सेवा संघ द्वारा आयोजित ई अनुभव मंडप या कार्यक्रमातील नित्यवचन. आजचे वचन विश्वगुरु महात्मा बसवांना यांचे आहे. या वचनात विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात, अरे अरे मानवा, शुद्र आशा नको रे करू. काळ चांदणे ऐश्वर्य स्थिर नव्हे. शाश्वत पदवी देणाऱ्या कुडल संगम देवास न विसरता पूजावे. या वचनामध्ये विश्वगुरु महात्मा बसवांना माणसाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही म्हणाल, माणूस झोपलाय का? माणूस अहंकारात, अभिमानात, मी करेल ते होईल या अहंकारात गुरफटलेला आहे आणि या सृष्टीला संचलित करणारी निसर्ग देवता, ज्याच्या सत्तेनं सूर्यप्रकाश तो पृथ्वीचं परिभ्रमण होतं, चंद्रात शीतलता आहे, पृथ्वीत गंध आहे, फुलात सुगंध आहे, जळात रस आहे, अग्नीत दाहकता आहे, वायूमध्ये स्पर्श आहे. असा सर्व शक्तिमान परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, पण ज्याच्या सत्तेशिवाय या सृष्टीतलं झाडाचं पानही हलत नाही. अशा वेळेस माणूस गर्व करतो की आम्ही प्रगती केली आहे, आता ईश्वर वगैरे काहीच नाही, आम्ही जे करील ते होणार आहे. मित्रांनो, आजचा काळ कोरोना महामारीचा काळ आहे. एक न दिसणारा अदृश्य विषाणू, ज्याने संपूर्ण जग आज बंद केलेलं आहे. मोठमोठे शहर बंद आहेत, सगळे रस्ते ओसाड पडलेले आहेत. कोणता विषाणू आहे, कसा आहे, अजूनही विज्ञानाला त्याचा तपास लागत नाही. मग अशा वेळेस माणसाच्या प्रगतीचं काय? माणसाने केलेल्या शोधाचं काय? निसर्गापुढे माणूस कितीही मोठा झाला तर निसर्गापुढे माणूस क्षुद्र आहे, तुच्छ आहे. निसर्गाच्या माणूस निसर्ग शक्तीपेक्षा, ज्याला आपण निर्गुण निराकार ईश्वर म्हणतो, ती निसर्गाला संचालित करणारी शक्ती आहे. आणि त्या शक्तीला विसरून, ईश्वराला विसरून माणूस अभिमान करतो. एका अभंगात संत म्हणतात, सर्प जाबडीचा बेंडूक, आवडीने मक्षिका सावडी. सापाच्या तोंडातला बेंडूक बाहेर जीभ काढून माशा खाण्यासाठी जीभ बाहेर काढतोय, तसं तुम्ही आम्ही प्रत्येक जण काळाच्या दाढत अडकलेले प्राणी आहोत. मृत्यूरूपी नावाच्या सापाच्या जबड्यात आम्ही आहोत आणि तरीही स्वार्थ, भ्रष्टाचार, लूट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, दुसऱ्याचं शोषण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणायचं आहे, अरे, ज्या सृष्टी नियंत्यानं ही सृष्टी निर्माण केली, या सृष्टीचं संचलन जो निसर्गरूपी ईश्वर करत आहे, त्याची तू सदैव आठवण कर. अरे अरे मानवा, शुद्र आशा करू नकोस रे. मी तर एवढे पैसे मिळवीन, मी एवढं करीन, मी एवढे बंगले बांधीन, एवढ्या गाड्या ठेवीन. अरे, आज तुझे कोट्यावधी रुपये जरी घेऊन गेलास तर तुला बेड मिळायला तयार नाही, ऑक्सिजन मिळायला तयार नाही, व्हेंटिलेटर मिळायला तयार नाही. त्यावेळेस तुझी कमवलेल्या पैशाची किंमत किती आहे? अरे अरे मानवा, शुद्र आशा करू नको रे. एवढं असतानाही आम्ही आमचा स्वार्थ सोडायला तयार नाही, दुसऱ्याचं शोषण करायचं सोडायला तयार नाही, भ्रष्टाचार करायचं सोडायला तयार नाही. मृत्यूच्या दाढत अडकलेले असूनही आम्ही शुद्र आशा करत आहोत.
अरे बसवांना म्हणतात, अरे जो जन्मलाय तो तर मरणारच आहे, पण काळ, चांदणे, ऐश्वर्य, सूर्य, चंद्र जे जे काही दिसत आहे ते सुद्धा स्थिर नाही, ते सुद्धा एके दिवशी संपणार आहे. मग तुझं काय रे? तुझं जीवन कितीच आहे? तू जाणीव ठेव की शाश्वत पदवी देणाऱ्या कुडल संगमास न विसरता पूजावे. शाश्वत पदवी देणारा कुडल संगम देव म्हणजे या सृष्टीला संचलित करणारी एक अदृश्य शक्ती आहे, निर्गुण निराकार ईश्वर आहे, जो ज्याच्या सत्तेनं आमचा प्रत्येक श्वास चालू आहे. त्याचा ज्यावेळेस आमच्या डोक्यावरला हात निघेल त्यावेळेस आम्ही एक घेतलेला श्वास बाहेर सोडू शकणार नाही, किंवा बाहेर गेलेला श्वास आम्ही मध्ये घेऊ शकणार नाही. याची आम्ही सदैव आठवण ठेवली पाहिजे. आणि तूची करता करविता देवा अवघी तुझी सत्ता. हे ईश्वरा, तूच करता करविता आहेस. तुझ्या सत्तेनंच आमचं जीवन आहे. आम्ही काहीही करू शकत नाही, आमच्या हातात काहीही नाही. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदुरी तुझे हाती. हे ईश्वरा, आम्ही बाहुल्याच्या जाती आहोत आणि आम्हाला आमचं अन्न पाणी, आमचा काम धंदा व्यवसाय, आम्ही कुठपर्यंत जगावं हे सुद्धा तू निश्चित केलेलं आहे. सर्व काही तुझ्या हातातलं आहे. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदुरी तुझ्या हाती. जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. हे ईश्वरा, तू आम्हाला जसं नाचविशील तसं नाचू. आम्ही तुला समर्पित आहोत, आम्ही तुला शरण आहोत. आम्ही तुझ्यापेक्षा लहान आहोत, आम्ही तुझ्यापेक्षा मोठे नाही. हे निसर्ग शक्ती रूपी ईश्वरा, आम्ही तुझ्यापेक्षा लहान आहोत, आम्ही तुला शरण आलो आहोत. शिवदास म्हणे, आता आम्हाला भक्तिपंथा. हे ईश्वरा, आम्हाला भक्तिपंथाला लाव. तुझ्या नामस्मरणात आम्हाला ठेव. आम्ही शिवाय नमा हे निसर्ग शक्तीचा ज्यावेळेस जप करू, मानसिक चिंतन करू आणि आमचा तारणहार करता करविता परमेश्वर आहे या दृढ भावनेनं शरणांगत ईश्वराला राहू. त्या कुडल संगम रूपी बसवांना ज्यांना कुडल संगम म्हणायचे, कुडल संगम देवा ही नाममुद्रा वापरायची, त्या सर्व निर्गुण निराकार विश्वव्यापक सर्व शक्तिमान परमेश्वरासाठी ही नाममुद्रा वापरलेली आहे. आणि आम्ही त्याची सदैव आठवण ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ईश्वराची आठवण ठेवू त्यावेळेस आमची मानसिक शक्ती उंचावल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस आमची मानसिक शक्ती ईश्वराला समर्पित राहील, आमचं मन ईश्वराला समर्पित राहील, त्यावेळेस आमचं ऑक्सिजन लेवल लो होणार नाही. आम्ही स्वतः मी करताय, मी मिळवीन, मी ऑक्सिजन मिळवीन, मी पैसे देईन असं स्वतःचा अभिमान जोपर्यंत ठेवू तोपर्यंत नाही मिळालं तर आमचं ऑक्सिजन लेवल लो होणार आहे, आम्ही घाबरून जाणार आहोत. पण मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. हे ईश्वरा, मार तार काय करायचे कर, आम्ही तुझ्या चरणी आम्ही शरण आलो आहोत. हा आमचा समर्पित भाव, आमच्या ईश्वराला सदैव आठवण ठेवण्याची वृत्ती या कोरोना महामारीच्या संकटातून आम्हाला तारून नेणारी आहे आणि आमचं मानसिक बळ वाढवणारी आहे. म्हणून या ठिकाणी आजचं हे विश्वगुरु महात्मा बसवांनाचं वचन आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अरे अरे मानवा, शुद्र आशा नको रे करू. हे माणसा, शुद्र आशा करू नको रे. कारण सापाच्या जबड्यात तू अडकलेला आहेस. काळाची टाच, अर्ध शरीर तुझं काळाच्या जबड्यात गेलेलं आहे, अर्ध बाहेर आहे. तू कशाला सावडायला निघालास रे बाळा? कारण तुझं तर सोड, काळ चांदणे ऐश्वर्य स्थिर नाही, तेही एके दिवशी नाश होणार आहे. फक्त शाश्वत निसर्ग शक्ती आहे जी आतापर्यंत जिच्यात अनंत ब्रह्मांडे उत्पन्न झाली, अनंत ब्रह्मांडे स्थिर झाली आणि जिच्यात अनंत ब्रह्मांडे समावणार आहेत, अशा त्या निसर्ग शक्तीला, ईश्वराला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूची सदैव न विसरता सदैव आठवण ठेवण्यामध्येच मानव जातीचं कल्याण आहे. शरणू शरणार्थी. जय गुरु बसवांना.